नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो, आपलं सर्वदर्शन या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या आठवड्याचं राशी भविष्य आपण पाहतो आहोत. हे आहे साप्ताहिक राशी भविष्य. सर्वप्रथम आपण पाहूया रास मेष. मेष राशीचा जर विचार केला तर त्याचा पूर्वार्ध खूप अनुकूल आहे आणि साधारणपणे तुम्हाला तुमच्या अनेक अडचणी दूर करणारा आहे. जवळच्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ घालवाल, व्यवसायात भरभराट होईल, हाती पैसा खेळेल आणि मौजमजा करण्याच्या दृष्टीने फिरणे होईल. तुमचे नोकरीत महत्त्वाचे स्थान निर्माण होईल. काहींना अचानक मोठी संधी मिळू शकते. मंडळी, पगारवाढ आणि अन्य बाबी तर त्याबरोबर अवलंबून आहेत, अर्थात त्या मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार हे एक चांगले दिवस आहेत. यानंतरची राशी आहे वृषभ. वृषभ राशीचं शीर्षक सुद्धा सांगते की आता नक्की तुमची प्रगती होणार. तुम्हाला ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने तुमचा सुद्धा काळ चांगला आहे. मालमत्तेची कामे होतील. आवडता एखादा प्लॉट या काळामध्ये विकत घेणं तुमच्या फायद्याच्या दृष्टीनं निश्चितपणे संधीचं राहील. वडीलधाऱ्या मंडळीकडून तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत. व्यवसायामध्ये सुद्धा चांगली परिस्थिती राहणार आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहील. मात्र नवीन गुंतवणूक करताना थोडंसं जाणकार मंडळीचा सल्ला घ्या. जवळच्या प्रवासाचा योग राहील आणि तुमच्यासाठी परत आनंदाचे दिवस आहेत, रविवार, सोमवार आणि मंगळवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे मिथुन. आणि मिथुन राशीमध्ये अनेकांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे. बघा मंडळी, या सप्ताहामध्ये मिथुन राशीच्यासाठी शीर्षक आहे विवाह ठरेल. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे होतील. तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. तरुण वर्गाला प्रेमात प्रतिसाद मिळणार आहे. भेटवस्तू मिळणार आहेत. विवाह इच्छुकांना अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळाचे प्रस्ताव समोर येतील. थोडीशी तपासणी करून खूप आडेवेडे न घेता होकार द्यायला शिकलं पाहिजे. भागीदारी व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहणार आहे. मंडळी, तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत, रविवार, सोमवार आणि मंगळवार. आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल अर्थात सर्वदर्शन. आणि सर्वदर्शनवर आपण पाहतो आहोत साप्ताहिक राशी भविष्य. हे राशी भविष्य आहे दिनांक 12 ते 18 ऑक्टोबरच्या दरम्यानचं. मंडळी, यानंतरची राशी आहे कर्क. कर्क राशीसाठी सुद्धा खूप चांगला काळ आहे. म्हणजेच संधी मिळणार आहेत. व्यवस्थानातील गुरु चंद्रप्रमाणामुळे सुरुवातीला मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थयात्रा करण्याचा योग येईल. सतत प्रवासात किंवा एखाद्या कार्यात व्यस्त राहाल. काहींना दूरच्या प्रवासाचा सुद्धा योग येण्याची शक्यता आहे. काहींना छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी तुम्ही त्यावर दृढ निश्चय घेऊन विजय प्राप्त करू शकाल आणि अडचणीतून मार्ग निघतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील आणि ज्या क्षेत्रात तुम्ही आहात तिथे तुमचा दबदबा राहणार आहे. मंडळी, तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतरची राशी आहे सिंह. सिंह राशीच्या बाबतीमध्ये सुद्धा उत्साहाने सुरुवात होईल असंच तुमचं शीर्षक आहे. मंडळी, सप्ताहाची सुरुवात अत्यंत उत्साहानं होईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. महत्त्वाचं म्हणजे काय, जी छोटी मोठी आत्तापर्यंत अडकलेली कामं होती ती हातावेगळी होणार आहेत. तुम्हाला मंगळवार, बुधवारीच्या काळात काही अडचणी जाणवतील, परंतु त्यानंतर त्या अडचणी राहणार नाहीत. खर्चाचं प्रमाण वाढते राहील. काही धार्मिक कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि उत्तरार्धामध्ये म्हणजेच सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये वक्तशीरपणा आणि शिस्त याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. आणि मंडळी, तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार आणि शुक्रवार. यानंतरची राशी आहे कन्या. कन्या राशीसाठीचं शीर्षक आहे की कटू गोड अनुभव येतील. मंडळी, आपण हे पाहिलं पाहिजे की सातत्यानं गोड अनुभव येत नसतात किंवा कटू अनुभव आल्यानंतर ते सतत येतात असं समजायचं काही कारण नाही. म्हणजेच तुमचेही बदलते अनुभवसुद्धा तुम्हाला खूप काही शिकवून जातात. या काळामध्ये तुम्ही दृढ निश्चय केला तर तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी करता येईल. नोकरीत उच्च पद राहील. नव्यानं काही लोकांच्या बदल्या झालेल्या ठिकाणी आता हळूहळू तुमचं वजन निर्माण व्हायला सुरुवात होईल. मंडळी, नवीन भेटेगेटे होतील. नियमानुसार कामं करा. कदाचित याच सप्ताहामध्ये तुम्ही दीर्घ सुट्टीचा सुद्धा लाभ घेऊ शकता. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार आणि मंगळवार. आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शन जर अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर यूट्यूब विंडोवर जाऊन सर्वदर्शन शोधा, त्याला सबस्क्राईब करा. वेगवेगळे कार्यक्रम पहा. आवडले
तर त्याला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. मंडळी, यानंतरची पुढची राशी आहे तुळ. तुळू राशीसाठी मात्र शुभ फळे मिळणार आहेत बरं का. आणि त्यासाठीच आत्तापासून भाग्यस्थानापासून ते लाभस्थानापर्यंत होणारे चंद्राचे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. सुरुवातीला एखादी चांगली बातमी येईल, त्यानंतर तुमचा उत्साह वाढेल, मौज मजा करण्यासाठी वेळ मिळेल, एखाद्या समारंभामध्ये सुद्धा तुम्ही जाल. विद्यार्थ्यासाठी हा चांगला काळ आहे, नोकरदारासाठी हा चांगला काळ आहे, व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा चांगला काळ आहे. मंडळी, म्हणून फक्त मोठी देवाणघेवाण करताना तुम्ही थोडीशी काळजी घ्या. बाकी रविवार, सोमवार आणि मंगळवार तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत. यानंतरची राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीचं शीर्षक आहे मानसन्मान मिळेल. पूर्वार्धाच्या काळामध्ये जे काही तुम्हाला मिळणार आहे त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला उत्तरार्धात मिळणार आहे. म्हणजेच या सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही अधिक यश, संपत्ती आणि समाधान मिळू शकता. सुरुवातीच्या काही अडचणी येतील, ते निघून गेलेले असतील. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहनावर नियंत्रण ठेवा. काही सामाजिक कामाच्या निमित्तानं तुम्हाला फिरणं होईल आणि तुम्हाला मानसन्मान मिळेल, चांगली एखादी बातमी मिळेल. मुलांच्या यशामुळं आईवडिलांना सुद्धा आनंद होईल आणि वरिष्ठाकडून तुमच्या कामाची पावती मिळणार आहे बरं का. चला, तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतरची पुढची राशी आहे धनु. धनु राशीसाठी अति आत्मविश्वास असला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवावं. मंडळी, अनुकूल ग्रहमानाचा अनुभव तुम्हाला येईल, मात्र अति आत्मविश्वास बाळगू नका. सुरुवातीला व्यवसायात परिस्थिती चांगली राहील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळणार आहे. भेटवस्तूची देवाणघेवाण होणार आहे. मंगळवार, बुधवार अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो, मात्र खूप मोठी आर्थिक जोखीम घेऊ नका. वाहन जपून चालवा. आणि मंडळी, तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार आणि शुक्रवार. चला, आपण पाहतात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शनच्या साप्ताहिक राशी भविष्यामध्ये यानंतरची पुढची राशी आहे मकर. मकर राशीचा जर विचार केला तर शीर्षक त्याचं असं म्हणतं की साधक बाधक अनुभव येतील. या काळामध्ये छोटे मोठे अनुभव येतील. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि अनुभवामधून तुम्ही नीटसं निर्णय घेऊन पुढे निघाल तर तुम्ही एक यशस्वी असणार आहेत. काही बाबतीत गुप्तता पाळा. मित्रमंडळीमध्ये सुद्धा व्यावसायिक गुपितं बाहेर यायला नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. आणि मंडळी, तुमचे जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. ज्यांनाही सुरुवात झाली नाही त्यांच्यासाठी विवाह इच्छुकासाठी खूप चांगला कालखंड आहे. तुम्ही त्या दृष्टीने तयार राहा. आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. यानंतरची पुढची राशी आहे कुंभ. कुंभ राशीमध्ये मात्र सगळी अपत्य अर्थात मुलं तुमची प्रगती करणार आहेत. उत्तरार्धात नोकरीतील अडचणी दूर होतील. आतापर्यंत जे काही छोटे मोठे टेन्शन्स होतील ते कमी झालेले असतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नवीन शिकण्यासाठी नवीन संधी मिळणार आहे. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. आणि मंडळी, जीवनसाथीची गैरसमज होणार नाही त्याची काळजी घ्या. व्यवसायामध्ये परिस्थिती आता हळूहळू सुधारणार आहे. आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार आणि शुक्रवार. यानंतरची राशी आहे मीन. मीन राशीचं शीर्षक आहे बढती आणि पगारवाढ मिळणार आहे. सुरुवातीला नोकरीत नवीन संधी मिळेल. नवीन संधी तर त्यासोबतच बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये मंगलमय असं वातावरण राहील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी करायला हरकत नाहीत. लवकरच आनंदाचे दिवस जवळ येणार असल्यामुळे त्यासाठी सुद्धा पूर्वतयारी करा. पण जास्तीचा आत्मविश्वास आपल्याकडे ठेवू नका. आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीची काळजी घ्या. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार, सोमवार आणि मंगळवार. मंडळी, हे झालं तुमचं साप्ताहिक राशी भविष्य. आणि आतापर्यंत आपण पाहत होतात सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलवरचं साप्ताहिक राशी भविष्य, जे आहे 12 ते 18 ऑक्टोबर 2025. मंडळी, राशी भविष्य तर हे सांगते. या सगळ्याचा विचार करा, योग्य निर्णय घ्या. आणि यातल्या सगळ्या संधीचा जर तुम्ही फायदा घ्याल तर मी असं म्हणतो की कर्तृत्वानं सुद्धा भविष्य बदलता येतं. कारण भविष्यात तर तुमची चांगली संधी आहेच. चला मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीपर्यंतच्या शुभेच्छा. कारण यानंतरचं साप्ताहिक राशी भविष्य चक्क दिवाळीमध्ये असणार आहे. हे दिवाळी तुम्हाला आनंदाची जावो, पूर्वतयारी करता यावो, याच आमच्या अपेक्षा आहेत, याच आमचा शुभाशीर्वाद आहेत. चला, आजचं साप्ताहिक राशी भविष्य या ठिकाणी संपूया. धन्यवाद.